नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? प्रजासत्ताक दिवस 2024ला कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असणार आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर फ्रान्स देशाचे वर्तमानमधील जे काही प्रेसिडेंट आहेत ज्यांचं नाव आहे इमॅन्युअल मॅक्रॉन यांना या ठिकाणी 2024च्या प्रजासत्ताक दिवशी या ठिकाणी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? कोणत्या देशामध्ये भारत 5 लिथियम ब्लॉक्स ॲक्वायर करणार आहे, म्हणजेच विकत घेणार आहे? इंडिया टू ॲक्वायर 5 लिथियम ब्लॉक्स. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपला प्यारा भारत देश अर्जेंटिना देशातील 5 लिथियम ब्लॉक्स कशासाठी? तर अन्वेषण करण्यासाठी आणि विकास हक्क सुरक्षित करण्यासाठी या ठिकाणी ते जे काही ब्लॉक्स आहेत ते ॲक्वायर करणार आहे. पर्याय क्रमांक डी, अर्जेंटिना देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पाहूया या ठिकाणी लगेच आपण जे काही वर्ल्ड्स टॉप 5 लिथियम रिसोर्सेस या ठिकाणी देश आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट एका ठिकाणी लिहून घ्यायची आहे. इंडिया इज डिपेंडंट ऑन चायना. बघा, या ठिकाणी इंडिया चायनावरती डिपेंडंट आहे. कशासाठी? तर लिथियम इम्पोर्टसाठी. म्हणजेच काय? इम्पोर्ट करणे म्हणजे आयात करणे, एक्सपोर्ट करणे म्हणजे निर्यात करणे. टोटल तुम्ही जर ऑब्झर्व केलं फायनान्शियल इयर 2023 मध्ये आपण रफली $3 बिलियन या ठिकाणी जे काही लिथियम आहे ते या ठिकाणी आयात केलेलं आहे चायना या देशाकडून. ठीक आहे, जर तुम्हाला असं विचारलं सगळ्यात जास्त रिझर्व कोणत्या देशाकडे आहेत तर बोलिव्हिया नावाचा देश आहे. 21 मिलियन टन एवढे या ठिकाणी लिथियम रिसोर्स आहे त्या देशाकडे. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे अर्जेंटिना 20 मिलियन टन. त्यानंतर 3 नंबरला आहे चिले 11 मिलियन टन. त्याच्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया जवळपास 7.9 मिलियन टन. त्याच्यानंतर चायना आहे 6.8 मिलियन टन. एवढं या ठिकाणी काय आहे तर लिथियम रिसोर्स आहे या वेगवेगळ्या देशांकडे. या गोष्टी समजल्या? ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनमोल खरब असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे महिला खेळाडूचं? अनमोल खरब असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी तन्वी शर्मा या महिला खेळाडूचा पराभव करून राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023चं विजेतेपद पटकावलेलं आहे. हे झालं महिला कॅटेगरीमधील एकेरीच्या विजेतेपदाबद्दल. तशाच प्रकारे पुरुष कॅटेगरीमधील जे काही पुरुष एकेरी विजेतेपद आहे ते कोणी पटकावलेलं आहे तर चिराग नावाच्या खेळाडूने थारुण एमचा पराभव करून पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. महिला एकेरी आणि पुरुष एकेरी हे दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि ही जी काही चॅम्पियनशिप झाली होती नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप ही ऑर्गनाईज करण्यात आली होती गुवाहाटी या ठिकाणी. लगेच आपण काय करूया मग महत्त्वाच्या ज्या काही क्रीडा स्पर्धा झाल्या इंडिव्हिज्युअली त्या कोणी जिंकल्या याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की पहिली अंडर 23 महिला जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप जिंकली आहे रितिका हुडा यांनी. वाईड ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा महिला कॅटेगरीमधील जिंकली आहे रमेश बाबू वैशाली यांनी. वाईड ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा पुरुष कॅटेगरीमधील जिंकली आहे विदित गुजराती यांनी. FIH गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे 2023चा सविता पुनिया यांनी. अंडर 19 मुलींची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे शुभी गुप्ता यांनी. वाईड वर्ल्ड ज्युनियर रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकली आहे रौनक साधवानी यांनी. बुद्धिबळ विश्वचषक 2023 जिंकले आहे मॅग्नस कार्लसन यांनी. कॅनडा ओपन बॅडमिंटन 2023चं पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे लक्ष्य सेन यांनी. आणि राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे अनमोल खरब या खेळाडूने. या ठिकाणी माफ करा, महिला खेळाडू आहेत या अनमोल खरब आणि पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे चिराग या खेळाडूने. पुढचा प्रश्न. त्या अगोदर आपण जे काही इयरबुक लॉन्च करणार आहोत 1 तारखेला 1 जानेवारी 2024ला संध्याकाळी 7 वाजता त्या इयरबुकचा जो काही इंडेक्स आहे अनुक्रमणिका आहे याच्यावरती कन्फ्युजन सुरू आहे. लक्षात घ्या
प्रत्येक महिन्याचे तुम्हाला सेपरेट 2023 जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत 12ही महिन्याचे सेपरेट 150 वन लाइनर क्वेश्चन तुम्हाला याच्या अंतर्गत मिळणार आहेत। त्याच्यासोबत 30 या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे भेटणार आहेत जे की 2023 सगळ्यात जास्त चर्चेमध्ये आहेत, एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत। जसं की G20ची परिषद असेल, नवीन संसद असेल, महत्त्वाच्या योजना असतील, महत्त्वाचे पुरस्कार असतील, महत्त्वाच्या नियुक्त्या असतील, महत्त्वाचे निर्देशांक, महत्त्वाचे युद्ध सराव, महिला आणि पुरुष IPL, महत्त्वाचे दिवस आणि विषय, महत्त्वाच्या शिखर परिषदा, आगामी महत्त्वाच्या परिषदा आणि क्रीडा स्पर्धा, महत्त्वाचे पुस्तक आणि लेखक, सर्व झालेल्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा, त्याच्यानंतर महत्त्वाचे महोत्सव। याच्या सोबत अजून काही एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत। त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर 2023 जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत जेवढ्याही महत्त्वाच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि त्या परीक्षांमध्ये आलेले जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत हे सुद्धा आपण तुम्हाला याच्यामध्ये समावेश करून देणार आहोत। या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत PDF मार्फत। तुम्ही त्याची बॅक टू बॅक झेरॉक्स काढू शकता। PDF ची किंमत आहे 150 रुपये, परंतु 1 जानेवारी 2024च्या जर अगोदर तुम्ही खरेदी केलं तर याची किंमत असणार आहे फक्त 99 रुपये। या ठिकाणी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, 96730586 हा मोबाईल नंबर माझा आहे, सुहास भिसे असं नाव येईल। या मोबाईल नंबरला 99 रुपये सेंड करायचे आहेत आणि याच मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला मला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। 1 जानेवारी 2024ला तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता PDF या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे। ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 3। PDF कोणी परचेस करावी? ज्याच्याकडे वेळ कमी आहे किंवा ज्याला लवकर पटापट 1 वर्षाचे चालू घडामोडीचे प्रश्न रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये फास्ट या ठिकाणी काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे, जाता जाता ॲनालिसिस करायचं आहे। आपल्या चॅनलची कंटेंटची क्वालिटी तुम्हाला माहित आहे, आपल्या चॅनलचे प्रश्न येतात की नाहीत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे अनुभव आलेला आहे। त्याच्यामुळे PDF कोणी घ्यावी, का घ्यावी याच्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे बऱ्याच वेळेला आणि अजूनही सांगतो मी तुम्हाला, जेवढं होईल तेवढं शक्य या ठिकाणी हाताने नोट्स काढायचा प्रयत्न करत चला। प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो, भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स शहर कोठे बांधले जाण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, लखनौ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर लखनौ या ठिकाणी भारतातील पहिलं AI शहर बांधले जाण्याची घोषणा केलेली आहे। लगेच आपण काय करूया, मग भारतातील जे काय प्रथम घटना आहेत त्याच्यावरती चर्चा करूया। जसं की भारतातील पहिली वॉटर मेट्रो सुरू झाली कोची, केरळ या ठिकाणी। अज्ञात मृतदेहाचा DNA डेटाबेस तयार करण्यासाठी पहिलं राज्य या ठिकाणी ठरलं हिमाचल प्रदेश। सर्व सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रिकल व्हेकल्स वाहने असलेले पहिले राज्य ठरलं उत्तर प्रदेश। देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क या ठिकाणी ओपन झालं केरळमध्ये। पहिले फार्मा पार्क उत्तर प्रदेशमध्ये। सामान्य लोकांसाठी पहिली एअर ॲम्ब्युलन्स सेवा झारखंडमध्ये। पहिले इंटरनॅशनल मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क आसाममध्ये। पहिले रोबोटिक्स फ्रेमवर्क तयार झाले तेलंगणामध्ये। पहिली पॉड टॅक्सी सुरू झाली उत्तर प्रदेशमध्ये। सुशासन नियमांना मान्यता देणारे पहिले राज्य देशातील ठरले महाराष्ट्र राज्य। मध्य प्रदेशातील पहिले सौर शहर बनले सांची आणि भारतातील पहिले AI शहर या ठिकाणी बनणार आहे लखनौ। पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4 महत्त्वाचा प्रश्न आहे, नाबार्ड नावाची जी काही संस्था आहे आणि अजून कोणत्या संस्थेने हवामान विषयक कृती सुलभ करण्यासाठी एक इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे, उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, आशियाई विकास बँक। पर्याय क्रमांक A फॉर ADB बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। हा जो काही उपक्रम सुरू करण्यात आला याच्या मागचा उद्देश काय आहे तर लगेच लिहून घ्या, भारतातील कृषी, नैसर्गिक संसाधने आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील हवामान कृती सुलभ करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे। ठीक आहे, 2 संस्थांनी हा उपक्रम सुरू केला आहे। पहिली संस्था आहे नाबार्ड। तर सुरुवातीला आपण नाबार्ड बद्दल चर्चा करूया। फुल फॉर्म लिहून घ्या, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट। मराठीमध्ये म्हणता येईल कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक, ज्या बँकेची स्थापना झाली 12 जुलै 1982 ला। मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष आहेत KV शाजी असं त्यांचं नाव आहे। आणि उत्तर काय आहे, उत्तरामध्ये कोणती संस्था आहे तर आशियाई विकास बँक म्हणजेच ADB बँक। इंग्लिशमध्ये फुल फॉर्म आहे एशियन डेव्हलपमेंट बँक, ज्या बँकेचे अध्यक्ष आहेत मात्सुगु असकावा। मुख्यालय आहे मांड लुआंग फिलिपियन्स या ठिकाणी। स्थापना झाली 19 डिसेंबर 1966 ला आणि सदस्यत्व आहे 68 देशांकडे। बघा पुढचा प्रश्न क्रमांक 5 20वा फिफा क्लब विश्वचषक 2023 कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकलेला आहे?
5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मँचेस्टर सिटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मँचेस्टर सिटी यांनी या ठिकाणी 20व्या क्रमांकाचा जो काही फिफा क्लब विश्वचषक 2023 आहे त्याचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे या क्लबने. जर तुम्हाला असं विचारलं कोणत्या क्लबचा पराभव केला, तर फ्ल्युमिनेन्स या क्लबचा पराभव केलेला आहे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये स्पर्धा जिंकणारा पहिला इंग्लिश संघ या ठिकाणी ठरला आहे मँचेस्टर सिटी. सोबत एक पॉईंट लिहून घ्या. हा जो काही 20वा फिफा क्लब विश्वचषक होता 2023 तो कुठे आयोजित करण्यात आला होता, तर सौदी अरेबियाच्या या देशाच्या अंतर्गत. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे, महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर लगेच झालेल्या जे काही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की डेव्हिस कप 2023 इटलीने जिंकलेला आहे. 13वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2023 पंजाबने जिंकलेला आहे. 2023 मधील फिफा अंडर 17 विश्वचषक जर्मनीने जिंकलेला आहे. 2023 मधील महिला FIH हॉकी ज्युनियर विश्वचषक नेदरलँडने जिंकलेला आहे. विजय हजारे ट्रॉफी 2023 हरियाणा. अंडर 19 आशिया कप 2023 बांगलादेश. पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक 2023 जर्मनी. 26वी जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2023 फ्रान्स. 5वी टेनिस प्रीमियर लीग 2023 बेंगलोर मॅव्हरिक्स असं त्या या ठिकाणी टीमचं नाव आहे. आणि 20वा फिफा क्लब विश्वचषक 2023 मँचेस्टर सिटीने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोणती स्पेस एजन्सी आपले पहिले ध्रुवीय मिशन एक्स रे पोलारिमीटर उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, तर पर्याय क्रमांक सी, इंडियन स्पेस एजन्सी इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इस्रो ही जी काय आपली भारतीय स्पेस एजन्सी आहे या एजन्सीने काय केलेलं आहे किंवा काय करणार आहे, तर त्या एजन्सीचं आपलं पहिलं ध्रुवीय मिशन एक्स रे पोलारिमीटर उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. तर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण इस्रो बद्दल चर्चा करूया. फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक होते विक्रम साराभाई. अध्यक्ष आहेत S सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 7. कान्स फिल्म फेस्टिवल 2023 मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोजी याकुशो असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, कोजी याकुशो असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 2023 मध्ये ऑर्गनाईज करण्यात आलेल्या 76व्या क्रमांकाच्या कान्स फिल्म फेस्टिवल आवृत्तीमध्ये काय मिळालेलं आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे, ज्या फिल्म फेस्टिवलला 1946 मध्ये सुरुवात झालेली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 8. बिस्लरी नावाची जी काही विद्यार्थी मित्रांनो ड्रिंकिंग वॉटर पॅकेजिंग जी काही कंपनी आहे त्या कंपनीने कोणत्या भारतीय व्यक्तीला पहिले जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे. जागतिक ब्रँड अँबॅसेडर, ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर असं म्हणता येईल किंवा जागतिक पातळीवरती म्हटलं तरी काय हरकत नाही. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दीपिका पदुकोण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण काय करूया मग, वेगवेगळ्या कंपनीने लेटेस्ट मध्ये जे काय त्या कंपनीच्या या ठिकाणी इन्फ्लुएन्ससाठी जे काय ब्रँड अँबॅसेडर तयार केलेले आहेत, बनवलेले आहेत, नियुक्त केलेले आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की बाटाचे आहेत दिशा पाटनी, फायरबोल्टचे आहेत कियारा अडवाणी, कॅशिफायचे आहेत राजकुमार राव, बंधन बँकेचे आहेत सौरव गांगुली, खादी पेंटचे आहेत नितीन गडकरी, मास्टरकार्डचे आहेत लक्ष्य सेन, CRPFचे आहेत PV सिंधू, पेप्सी आणि स्टार स्पोर्ट्सचे आहेत रणवीर सिंग, पेप्सिको इंडियाचे आहेत सारा अली खान, सॅव्लॉन इंडियाचे आहेत सचिन तेंडुलकर, लक्सरचे आहेत विराट कोहली, ड्रीम 11चे आहेत कार्तिक आर्यन, स्टार स्पोर्ट्सचे आहेत रिषभ पंत आणि बिस्लेरी आणि टेक्नो स्मार्टफोन मोबाईल कंपनी आहेत त्याचे आहेत दीपिका पदुकोण. पुढचा प्रश्न क्रमांक 9. महत्त्वाचा प्रश्न आहे, कदाचित विचारला जाऊ शकतो. कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत न्यायमूर्ती माधव रेड्डी यांच्यावरती विशेष पोस्टल कव्हर जारी करण्यात आलेला आहे किंवा घोषणा करण्यात आलेली आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. तर महाराष्ट्र राज्य सरकारने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोणावरती, तर दिवंगत न्यायमूर्ती माधव रेड्डी यांच्यावरती विशेष पोस्टल कव्हर जारी केलेला आहे. एक पॉइंट लिहून घ्या, 100वी यांची जयंती आहे दिवंगत न्यायमूर्ती कोंडा माधव रेड्डी यांची. आणि हे कोण होते, तर आंध्र प्रदेश उच्च न्यायालय,
मुंबई उच्च न्यायालयाचे कोण होते? मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी कामकाज सांभाळलेलं आहे. सोबत महाराष्ट्राचे ते माजी राज्यपाल म्हणून सुद्धा कार्यभार या ठिकाणी सांभाळलेला आहे. पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपल्या महाराष्ट्राबद्दल आपण चर्चा करूया. आपल्या राज्याची स्थापना झाली 1 मे 1960ला. याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस इंटरनॅशनल लेबर डे म्हणून आपण साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न क्रमांक 10. टिंबटिंब या व्यक्तींची राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वासुदेव देवनानी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? वासुदेव देवनानी असं त्यांचं नाव आहे. 16व्या राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तुम्हाला जसं की माहीत आहे राजस्थान या राज्यामध्ये नुकतेच या ठिकाणी इलेक्शन संपन्न झाले आहेत, ज्याच्यामध्ये टोटल विधानसभेच्या 199 सीट्स होत्या. त्याच्यामध्ये मेजॉरिटी होती 101 सीट्सला 101 जागांना आणि विजयी ठरला आहे भाजप ठरला आहे भारतीय जनता पार्टी टोटल 115 जागांसकट. या गोष्टी तुम्हाला बिलकुल या ठिकाणी विसरायच्या नाहीयेत. पुढचा प्रश्न क्रमांक 11. कोणत्या देशाच्या नौदलाने आपल्या शस्त्रागारामध्ये अत्याधुनिक क्रूज क्षेपणास्त्र 2 या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहेत? त्या 2 क्षेपणास्त्राची नावे लिहून घ्या. तलायह क्षेपणास्त्र आणि नासिर क्षेपणास्त्र. या नावावरून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल पर्याय क्रमांक बी इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. कोणत्या राज्याने जे काही गिग वर्कर्स असतात GIG गिग वर्कर्स कामगार त्यांच्यासाठी 5 लाख रुपयांचा अपघात विमा जाहीर केलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. गिग वर्कर्स म्हणजे जे काही टमटम कामगार असतात, जसं की ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप्लिकेशन असतात, स्विगी, झोमॅटो, उबर इट्स अशा प्रकारचे जे काही फूड डिलिव्हर करतात कामगार किंवा फ्लिपकार्ट असतात, अमेझॉन असतात, जे काही डिलिव्हरी बॉय असतात किंवा जे कॅब चालवतात, जे ॲटो रिक्षा चालवतात, हे काय झाले गिग वर्कर झाले आणि यांच्यासाठी 5 लाख रुपयाचा अपघात विमा जाहीर केलेला आहे तेलंगणा राज्य सरकारने. सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, दरवर्षी सुशासन दिवस केव्हा साजरा केला जात असतो? 21 डिसेंबर, 23 डिसेंबर, 25 डिसेंबर की 26 डिसेंबर? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे. तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का? 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. क्लिअर?